नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. दिनांक 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या कालावधीपर्यंत अधिक मास असणार आहे. यंदा ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आल्यामुळे ज्येष्ठ महिना हा 2 महिन्यांचा असेल. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणूनच या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूंचंच एक नाव पुरुषोत्तम असं देखील आहे. शिवाय या महिन्याला धोंड्याचा महिना किंवा मलमास या नावाने देखील ओळखलं जातं. तर या महिन्यामध्ये लेक जावयांचा मानपान करण्याची पद्धत आहे किंवा 30+3 या संख्येमध्ये वाण देण्याला देखील भरपूर महत्त्व आहे. तर याबद्दलचा डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. तुम्ही तो नक्की पहा. आता मला शेरविलला आणायला जायचं आहे. नुकतीच माझी घरातली सगळी काही कामं आवरली. म्हटलं चला तुमच्याशी मी माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते शेअर करू, जेणेकरून तुम्हालासुद्धा जर काही असं असेल, म्हणजे चेहऱ्यावर थोडेफार डाग असतील जे आपल्याला गरोदरपणामध्ये येतात किंवा उन्हामुळे सुद्धा आपली त्वचा खराब होते, तर माझ्याकडे काय काय आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला मी काय करणार आहे, माझे केस विंचरून घेते आणि त्यानंतर स्किन केअरचं रुटीन दाखवते. तर आता मी व्हिडिओ पॉज करत आहे. शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे मला हे थोडंसं पॉज करून दाखवावं लागलं. म्हणजे केस विंचरून घेतले मी. आता सुरुवातीला मी काय लावणार आहे, तर ते आहे सिरम. या सिरमचं नाव आहे पिलग्रीम 10% व्हिटॅमिन सी फेस सिरम ट्रिपल ग्लो. तर चला हे लावून घेते मी पटकन. आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीने यांनी असं ड्रॉपर दिलेलं आहे. आपल्या चेहऱ्यावर ते टाकून घ्यायचं सिरम आणि जास्त काही चोळायचं नाही, असं टॅप करत करत आपल्या चेहऱ्यावर लावायचं. मला ना प्रेग्नेन्सीमध्ये इथे आलेलं होतं बघा डाग. जास्त काही नव्हतं, पण दोन्ही साईडने असं थोडंसं काळं दिसतं. त्यामुळे मी पॉज करते. सिरम थोडंसं चेहऱ्यामध्ये मुरू दिलं, म्हणजे 1-2 मिनटाचा गॅप द्यायचा आणि लगेच हे पिलग्रीमचंच मी आता मॉइश्चरायझर लावून घेत आहे. तर थोडंसं घेते. हे लावल्यानंतर परत 1-2 मिनटाचा गॅप द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला लावायची आहे ही सनस्क्रीन.